नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार या विषयाचा महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 या टॉपिकमधला पुढचा जो भाग आहे सभेचे तिसरा जो प्रकार आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण नियामक सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा जो सभेचा प्रकार आहे तो विशेष सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची विशेष सभा म्हटलेला आहे की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 76 नुसार ही सभा बोलवली जाते. अत्यंत तातडीच्या कामासाठी ही सभा बोलवली जाते, म्हणून या सभेला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. दोन वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा असेही संबोधले जाते. या सभा विशेष कामकाजासाठीच भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही, म्हणून सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. कलम 76(1) मध्ये अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोणास बोलवता येईल याबाबत तरतूद आहे. सहकारी संस्थांचे अध्यक्ष व्यवस्थापन समितीला बहुमताने 1 महिन्याच्या मुदतीत खालील प्रसंगी ही सभा बोलवित असतात किंवा बोलवता येते की ज्यामध्ये सहकारी संस्थेच्या 1/5 सभासदांनी किंवा उपविधीतील तरतुदीनुसार विशेष सभेची मागणी करण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या सभासद संख्या यापेक्षा जी कमी संख्या असेल त्या संख्येने सभासदांनी लेखी मागणी केल्यास ही सभा बोलवली जाते. किंवा सहकारी निबंधकाच्या सूचनेनुसार किंवा सहकारी संस्थेच्या संघीय संस्थांची सभासद असेल तर संघीय संस्थेचा अधिकारी. त्यानंतर व्यवस्थापन समितीने सूचना केल्यास या सहकारी संस्थेच्या म्हणजे विशेष सर्वसभा बोलवली जाते. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सभासदांनी मागणी केलेली विशेष सभा बोलवण्यात आली नाही तर सहकारी निबंधक किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी अशी सभा बोलवण्याचा अधिकार असेल आणि अशा प्रकारे बोलवण्यात आलेल्या सभा व्यवस्थापन समितीने रीतसर बोलवली आहे असे मानले जाते. विशेष सभेची सभा 7 दिवस अगोदर लेखी स्वरूपात सर्व सभासदांना सूचना देऊन बोलवली जाते. वार्षिक सभेत जर सभे सूचना बघितल्या आपण तर 14 दिवस अगोदर द्यावी लागते, पण विशेष सभा जर बोलायची असेल तर किमान 7 दिवस अगोदर सभासदांना सूचना दिली पाहिजे. या सभेपुढील असणारं कामकाज की या सभेपुढील कोणत्या विषयावर चर्चा केली जाते किंवा कामकाज कोणतं असतं. नंबर 1, सहकारी संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करणे. जर संस्थेच्या पोटनियमात जर दुरुस्ती करायची असेल तर विशेष सर्वसभाच बोलावी लागते. त्यानंतर नंबर 2, सहकारी संस्थेच्या पोटनियमातील जबाबदारीच्या कलमात बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे, सहकारी संस्थेचे हस्तांतरण, विसर्जन, रूपांतर किंवा एकत्रीकरण करणे, सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणे किंवा भागांचे दर्शनी मूल्य वाढविणे, सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास ठराव आल्यास त्यावर विचार करणे. पुढचा विषय, निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामकाजासाठी सभा घेणे, शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करणे. या अशा वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडून आणण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. संस्थेत विशेष कारणासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा बोलवली जाते. या सभेत व्यवस्थापन समितीच्या ठरावाविरुद्ध शिफारसीविरुद्ध ठरावसुद्धा मंजूर होऊ शकतात की अशा पद्धतीने विशेष सर्वसभा. सभेचा पुढचा जो प्रकार आहे नंबर 4 की अंतिम सर्वसाधारण सभा किंवा त्याला शेवटची सभा असं म्हटलेलं आहे.
की सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांच्या आयुष्यातील ही अखेरची सभा असते. संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे कामकाज करण्यासाठी निबंधक ऋण परिशोधकाची नेमणूक करतो. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे बघा. ही सभा निबंधकामार्फत ऋण परिशोधकाची नेमणूक केली जाते आणि त्यानंतर ही सभा आयोजित केली जाते. या सभेसाठी गणसंख्येची कोणतीही अट नसते. संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारात असू शकते. जसं नंबर 1, स्वखुशीने, स्वतःच्या इच्छेने किंवा स्वखुशीने विसर्जन करणे. नंबर 2, सक्तीने. आणि तिसरा, निबंधकाच्या आदेशानुसार समापन किंवा व्यवहार गुंडाळणे. या सभेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जातात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहिली असेल तर त्याची माहिती व रकमेचा विनियोग इत्यादीबाबत चर्चा केली जाते. संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलनीय अधिकारी किंवा त्याला ऋण शोधन अधिकारी विसर्जनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवतो. कोण सभा बोलवतो? विलनीय अधिकारी किंवा त्याला ऋण शोधन असं म्हटलेलं आहे. संस्थेच्या आयुष्यातील शेवटची सभा असते, कारण सभेनंतर ऋण परिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश सहकार निबंधक देतात. सहकारी संस्था तोट्यात चालत असेल किंवा तिची आर्थिक स्थिती गंभीर असेल, संस्थेचे उद्दिष्टे सफल झाली नसतील किंवा सभासदांच्या हितसंवर्धन करण्यास संस्था अपयशी आली असेल तर अशा वेळेस संस्था बंद केली जाते. की अशा पद्धतीने सहकारी संस्थेच्या सभासदांच्या असणाऱ्या सभा ह्या आपल्याला 4 प्रकारे सांगता येतील. त्यानंतर पुढचा जो भाग आहे प्रकरणामधला, व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा जे संचालक मंडळ म्हटलेलं आहे त्या संचालक मंडळाच्या असणाऱ्या सभा. सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समितीची निवड केली जाते. सभासदाचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापन समितीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो. परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा आणि विचारविनिमय करणे आवश्यक असते. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणे आवश्यक ठरते. समितीच्या सर्व सभासदांना या सभेला हजर राहणे आवश्यक असते. यामध्ये व्यवस्थापन समितीचे किंवा संचालक मंडळाची पहिली सभा म्हटलेला आहे की जे व्यवस्थापन समिती की संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी यांची नेमणूक केलेली असते. मग अशा वेळेस या व्यवस्थापन समितीच्या पहिली सभा म्हटलेला आहे की सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जाते. व्यवस्थापन समितीची सभा होते तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. कलम 73, तात्पुरत्या व्यवस्थापन समितीचा कालावधी हा 1 वर्षासाठीच असू शकतो. संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेले असतात ते नंतरच्या सभेत नसतात, कारण त्याचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. निवडलेल्या समितीने जे अधिकार व काम असतात ते हंगामी कार्यकारी समिती असते. सहकारी संस्थेचे अस्तित्वात आल्यानंतर होणारी सभा असल्याने सभेत सहकारी संस्थेचे रीतसर कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने खालील विषयावर चर्चा केली जाते. की व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेपुढील असणारे विषय कोणते असतात? तर नंबर 1, पहिला विषय अध्यक्षाची निवड करणे. संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालवण्याचा अधिकार देणे. त्यानंतर तिसरा विषय अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्याची निवड करणे. पहिल्या किंवा सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर
झालेल्या खर्चास मंजुरी देणे. नेक्स्ट पुढचा विषय सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित करणे. अंदाजपत्रकास मंजुरी देणे. सहकारी संस्थेच्या कामकाजावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय घेणे. संस्थेच्या कामकाजी दिशा ठरवणे. निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणे. की अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेमध्ये किंवा संचालक मंडळाच्या सभेमध्ये हे विषय चर्चिले जातात. त्यानंतर दुसरा व्यवस्थापन समितीच्या सभा की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा घेतल्या जातात. संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समिती सभा आयोजित केली पाहिजे. व्यवस्थापन समिती संचालकाची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठविणे आवश्यक असते. या सभेत संस्थेचे दैनंदिन कार्य आणि व्यवस्थापन समितीचे कामकाज चालवले जाते. या सभेमध्ये पुढील कामकाज चालवले जाते. नंबर 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दुसरा विषय, नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे. तिसरा विषय, भाग हस्तांतरण करणे. चौथा विषय, लाभांश दराची शिफारस करणे. पाचवा विषय, कर्ज मागणी अर्जावर निर्णय घेणे. कर्ज मागणी ज्या सभासदांनी संस्थेकडे कर्जाची मागणी केली असेल तर अशा अर्जावर योग्य तो निर्णय घेणे. कर्ज वसुली करणे व थकबाकीदारावर कारवाई करणे. सेवक कर्मचाऱ्याची नेमणूक करणे. कामाचे वाटप, सेवकाची बढती किंवा बदली करणे. सहकारी संस्थेकडे असलेल्या निधीची सुरक्षित गुंतवणूक करणे. 9वा विषय, हिशोबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व त्यापुढील वार्षिक अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे आणि आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे. हिशोब तपासणी करून घेणे. हिशोब दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे. की अशा प्रकारे व्यवस्थापन समितीच्या असणाऱ्या सभा असतात त्या सभेचे त्या ठिकाणी कामकाज योग्य पद्धतीने चालवले जाते. तिसरे एक उपसमिती सभा म्हटलेला आहे की सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयाच्या किंवा कार्याचा स्वपरीने विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नेमल्या जातात. व्यवस्थापन समिती सदस्यापैकी काही सदस्याची उपसमिती तयार केली जाते. उपसमिती किमान 3 सभासद असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात येतात. उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे लागते. उपसमितीने घेतलेल्या निर्णयाची कार्यकारी समितीस मान्यता असणे आवश्यक असते. उपसमितीच्या सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या असतात. व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमितीच्या सभेमध्ये असते. संचालक मंडळाच्या सभेत उपसमितीच्या अहवालावर चर्चा होते. सामान्यपणे उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतरण यासारख्या विषयासाठी उपसमित्या नेमल्या जातात. उपसमितीच्या सभेचे इतिवृत्त स्वतंत्र पुस्तकात नोंदविले जाते. की अशा प्रकारे व्यवस्थापन समितीच्या सभा ह्याही आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण की सहकारी संस्थेच्या सभेबाबत असणाऱ्या कायदेशीर तरतुदी महत्त्वाचा भाग येतोय कोणत्या असतील त्या आपण पाहणार आहोत. गुड डे.